सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आजची रेसिपी आहे ते म्हणजे मिक्स व्हेज. तर बघताय मी 4-5 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, फुलकोबी आहे, पत्ताकोबी आहे, कांदा आहे, मटार आहे, बटाटा आहे आणि गाजर. तर चला सुरू करूया आजची चमचमीत अशी भाजी, मिक्स व्हेज, स्पेशल मिक्स व्हेज. बघत राहा अकूज किचन. पॅन ठेवलेला आहे आपण. आता फोडणी टाकून घेऊया. फोडणी तडतडली, मोहरी टाकलेली आहे, थोडं जिरा, फोडणी तडतडली आहे. आता मिरची लसूण पेस्ट, चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर, कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण सगळ्या आपल्या भाज्या मिक्स करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. सगळ्या भाज्या मी आता पॅनमध्ये घेतलेल्या आहेत. गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि सावकाशपणे आपल्या सगळ्या भाज्यांना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे, कारण की कसं भाज्या एकच भाजी नाही आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, व्हरायटी आहे त्याच्यात. त्याच्यामुळं ते छान परतलं गेलं पाहिजे भाज्या. 2 चमचे, मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. साधारणतः 1 चमचा भाजीला तेल पुष्कळ असतं, पण यावेळेला मी त्याचं प्रमाण थोडंसं वाढवलेलं आहे, दुप्पटच केलं थोडक्यात. एकदा नक्की करून बघा व्हरायटीची मिक्स व्हेज. छान व्यवस्थित आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला 3 ते 4 मिनटासाठी ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत. म्हणजे याच्यात आपण पाणी टाकणार नाही आहे. म्हणजे भाजी ही वाफण्यासाठी, भाजीत ऑलरेडी जे मॉइश्चर असतं त्याच्यावरच आपल्याला तिला शिजवायची आहे. आता मी याला झाकून ठेवतो. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि बघूया आपण आपली भाजी वाफली का नाही. हां, छान वाफली आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया. पहिलं म्हणजे हळद चांगली मिक्स करून घेऊ. तिखट आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे, कारण की आपण लसूण आणि मिरचीचा पेस्ट ठेचा आपण टाकलेला आहे, त्यामुळं थोडंसं तिखट टाकायचं आहे. परत आपण ह्याला वाफवणार आहोत. शेंगदाण्याचं कूट टाकून, थोडं किंचित तिखट टाकू, जास्त नाही. थोडा गरम मसाला करून घेऊया मिक्स. आणि अगदी चमचाभर पाणी आपण ह्याच्यात टाकणार आहे, त्याला आपल्याला डायल्यूट करण्यासाठी. शेंगदाण्याचा कूट जास्त नाही, थोडा. चांगला आता मिक्स करून घेऊया आणि नंतर चवीपुरतं मीठ, की मग झाली आपली मिक्स व्हेज तयार. किंचित, एक जास्त नाही, अर्धा ग्लासच पाणी आपण टाकून घेऊ याच्यात. बघत राहा अकूज किचन. थोडं किंचित पाणी टाकून घेतोय मी, बघा, जास्त नाही, थोडं. आणि चवीपुरतं मीठ. बस. आता याला मिक्स करून परत आपण 5 मिनिटासाठी याला झाकून ठेवणार आहोत.
म्हणजे आपली मिक्स व्हेज रेडी टू इट. वा, मस्त. एकदा नक्की करून बघा. सध्या सगळ्या भाज्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात. आता याला मी झाकून ठेवतो परत एक 10 मिनटं, 5 मिनटं, जास्ती नाही. फ्रेंड्स, फायनली आपली मिक्स व्हेज तयार झालेली आहे. आता याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा. फायनली आपली मिक्स व्हेज रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.